नमस्कार, केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत। खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज। हत्या प्रकरणावर श्रीरामपूर पेटले, सलग दुसऱ्या दिवशी शहर बंद, नागरिकांचा संताप उफाळला। श्रीरामपूर शहरातील प्रतिष्ठित लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मालकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या अमानुष घटनेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी दुसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवला। या बंदाला शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी, व्यापारी संघटना तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। शहरातील विविध भागात दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होत्या। दरम्यान शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुंडांवर कठोर कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे गेल्या अवघ्या 11 दिवसात घडलेले हे चौथे गंभीर गुन्हे प्रकरण असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शहरात गुन्हेगारी वाढत असून सामान्य नागरिक सुरक्षित नाही अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख राजकीय पदाधिकारी व सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक पार पडली। या बैठकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली असून प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलावीत असं एकमताने ठराव करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करून शहरात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करावी अशी मागणी सर्व स्तरांमधून होत आहे। याच संदर्भात पत्रकार प्रवीण गायकवाड यांनी शहरातील प्रमुख राजकीय नेत्यांची विशेष मुलाखत घेतली असून या मुलाखतीतून गुन्हेगारी विरोधात कठोर भूमिका घेण्याचे संकेत देण्यात आले आहेत। काल आपल्या सगळ्यांचे सहकारी आकाश दुबैया यांचा निर्गुण खून झाला। मागच्या 1 महिन्यापासून जर आपण पाहिलं तर जवळपास 2 खून झालेले आहेत श्रीरामपूरमध्ये आणि 5-6 ठिकाणी हाफ मर्डरचे केसेस झालेले आहेत आणि हे वारंवार सातत्याने होते। गोळीबार तर हा रोजचा झालेला आहे, छोटे मोठे हल्ले रोजचे होत आहेत, परंतु प्रशासनाने याच्याकडे मागच्या 3-4 वर्षापासून सारखं दुर्लक्ष केल्यामुळं हा सगळा गोंधळ तयार झालेला आहे आणि या गोंधळातून शेवटी श्रीरामपूरकर हा त्यांचा संयमाचा बांध तुटलेला आहे। सगळे श्रीरामपूरकर आणि सगळ्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षी आम्ही सगळेजण एकत्रित आलो आहोत। व्यापारी एकत्रित आलेले आहेत, श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती आलेली आहे आणि आमची आता फक्त एकच मागणी की या गुंडांचा बंदोबस्त करा, या गुंडांना कुठेतरी थांबवा आणि श्रीरामपूरची जनता आता श्रीरामपूरमध्ये राहायचं का नाही हे ठरवायला लागली। श्रीरामपूर शहर सोडून जायची वेळ आली आहे, त्यामुळं एकतर यांना इथं राहू द्या नाहीतर आम्ही बाहेर जातो, म्हणजे अशातला एक प्रकार झालेला आहे। परंतु आम्हाला खात्री आहे की आज ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या नावाखाली ह्यांनी जो हौदच घातला होता याला सरकार कुठेतरी पायबंद घालेल, याला कुठेतरी थांबवेल याची आता आम्हाला खात्री वाटायला लागलेली आहे। आमचं प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की यांच्यावरती मोक्काची कारवाई दाखल या सर्व टोळीवरती पूर्ण खालपासून ते वरपर्यंत यांच्या सगळ्यांच्याच वरती मोक्काची कारवाई झाली पाहिजेत, यांची तडीपारी झाली पाहिजेत आणि आकाश बेग आणि इतर काही जे गुन्हे असतील याच्यामध्ये यांना जन्मठेप ते फाशी शिक्षा झाली पाहिजे। यापुढे आपली काय भूमिका आहे, म्हणजे आपण काय या ठिकाणी सर्वांनी मिळून आज संध्याकाळी 5 वाजता आमची मीटिंग आहे, त्यानंतर बुधवारी 11 वाजता सकाळी मोर्चा निघणार आहे श्रीरामपूरमधून। पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक येणार आहेत, कारण आता प्रत्येक गावामध्ये यांचा त्रास झालेला आहे। श्रीरामपूर शहरातच नाही, रामपूरसारखं एक छोटं गाव आहे, त्या ठिकाणी वाळू उचलून नाही दिले म्हणून त्या लोकांना इथं आले की श्रीरामपूरमध्ये मारलेलं आहे। त्यांनी विचारून कुठला आहे, रामपूरचा आहे का, लगेच मारलेलं आहे। जर असं झालं असेल तर प्रत्येकाला यांचा त्रास झालेला आहे, त्यामुळे पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक जमा होणार आहेत। एक मोठा मोर्चाचं नियोजन बुधवारी सर्व पक्षीय, सर्व धर्मीय आणि सर्व आम श्रीरामपूरकरांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर बंद आम्ही संपवणार आहोत। हा बंद काल चालू झालेला आहे। श्रीरामपूरकरच्या सर्व लोकांचा आम्ही शतशः धन्यवाद देतो, कारण त्यांनी जर ही हिंमत नसती दाखवली तर हा बंद झाला नसता। त्यामुळे हा बेमुदत बंद हा बुधवारपर्यंत चालणार आहे। उद्याही हा बंद असणार आहे। बुधवारी मोर्चानंतर हा बंद आम्ही संपवणार आहोत। या ठिकाणी आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे, मोका अंतर्गत झाली पाहिजे। या ठिकाणी जे श्रीरामपूर पूर्व शांतता अशीच परिस्थिती निर्माण करायची असेल तर श्रीरामपूर तालुक्यामध्ये सर्व 2 नंबरचे धंदे बंद केले पाहिजे। ते बंद करण्याच्या संदर्भात मी पालकमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल त्यांच्यावर
पोलिसांना सक्त आदेश देऊन या ठिकाणी कारवाई करून ते बंद केले पाहिजे. काय आपली भूमिका राहणार आहे? या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी प्रशासनाने कारवाईच्या संदर्भात आम्ही शासनाकडे पाठपुरावा करतो. आज एक माजी आमदार म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. आज जी शहराची परिस्थिती आहे नेमकं त्याबद्दल आपण काय म्हणतो, काय अपेक्षा आहे आपल्या? श्रीरामपूर शहरामध्ये जे परवा घटना झालेली आहे, आकाश दुबाया यांच्या बाबतीमध्ये जे त्यांचा जो खून झालेला आहे, निर्गुण खून झालेला आहे, त्यांचे वडील चुलते दोन्ही नगरसेवक या शहरामध्ये होते आणि अशा माणसाचा या ठिकाणी खून होतो. एक साध्या जेवणाच्या कारणावरून हा मोठा खून झालेले आहे. याला कारण पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत आहे की अवैध धंद्यामध्ये त्यांचं फार लक्ष आहे की त्याच्यामध्ये पार्टनरशिप आहे. या लोकांची पार्टनरशिपसुद्धा त्या धंद्यामध्ये आहे आणि मग असे 2 नंबरचे धंदे वाढत गेल्यामुळं हे सगळे गुंडगिरी वाढलेली. हे गुंडगिरी थांबवण्यासाठी श्रीरामपूर शहराचे सर्व नागरिक या ठिकाणी बसवले. खऱ्या अर्थाने श्रीरामपूर हे सगळं नवीन आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी आहे, असं काही नाही, सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी. आणि अशा बाबतीमध्ये जर घडत असेल तर अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून पुढील सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असेल, पालकमंत्री असेल किंवा आमचे विरोधी शिवसेनेचे नेते असतील, एकनाथरावजी शिंदेसाहेब, या सर्व लोकांना आम्ही भेटून या श्रीरामपूर शहरामध्ये शांतता कशी लाभेल अशा दृष्टीने प्रशासनाला त्यांना आदेश द्यायला लावू आम्ही. राज्यामध्ये आपली सरकार आहे तरी पण आपल्यासारख्या व्यक्तीवर जे माजी आमदार या ठिकाणी राहून गेलेले विधानसभेच्या मध्ये तुमच्यावर गोळीबार झाला होता, तर त्यावर पण काही म्हणजे पुढं काही कारवाई झाली का नाही झाली, त्या आपण काही त्याची चौकशी केली? त्या ठिकाणी अतिशय मोठ्या हिमतीने मी ती केस दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणचे PSI देशमुख साहेब असतील किंवा अनेक कोणी ते ॲडिशनल SP असतील, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता केस दाखल करू नका, तुमचं उद्या ते इलेक्शन आहे, इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काय करते करा. म्हणलं माझं इलेक्शनचं काय व्हायचं असेल तर होऊ द्या, पण मला केस दाखल करायची आहे. आणि म्हणून मी ती केस दाखल केली. परंतु त्या केस दाखल केल्यानंतर त्यांनी आरोपी माझ्यासमोर आणले, पण ते आरोपी मला योग्य वाटले नाही. मला ते माहीत नाही की हे आरोपीच आहे म्हणून असं मला वाटले, कारण जे होते ते खरे आरोपी त्यांनी दाखवले नाही. आणि म्हणून मी सांगितलं की ते आरोपी नाही आहे आणि माझा पाठपुरावा चालू आहे. आमदार साहेबांनी विधानसभेमध्ये तो अतिशय मोठा प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यालाही त्यांनी केराची टोपली दाखवली पोलीस लोकांनी की या ठिकाणी असं काही घडलं नाही. अशा पद्धतीने पोलीस डिपार्टमेंटचं काम आहे. आणि माझ्यासारखा गेल्या 40 वर्ष या श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो, 2 वेळेस आमदार म्हणून काम करतो. मला असे छुट्टे गोष्टीचं खोटं बोलायचं कारण काय? मला काही गरज नव्हती खोटी बोलायचं. आणि जर मी त्या ठिकाणी गेलो असतो तर मग काय झालं असतं? माझी गोळी ती अतिशय 2 फुटावरून ती गोळी गेलेली. मुरकुटे साहेबांच्या कारखान्यावरती आम्ही जाण्याचा प्रयत्न केला आतमध्ये, परंतु एक अर्धं गेट बंद असल्या कारणाने आम्हाला मध्ये जाता नाही आलं आणि म्हणून आम्ही गाडी रिव्हर्स घेत असताना आमच्यावर गोळीबार झाला आणि म्हणून ती गोळी पाटत गेली का कुठे गेली माहीत नाही. आणि अशा पद्धतीने हे पोलीस लोकांचा तपास असतो. आता जे आपण आता या ठिकाणी सांगितलं की आपल्या बाबतीमध्ये अशी जी घटना घडली, तर आता या ज्या प्रकरणाचा तपास हा खरंच योग्य मार्गाने चालेल का? आता योग्य चालवायचं का नाही चालवायचं हे प्रशासकांनी राजकीय लोकांच्या हातात आहे, दोघांच्या हातात या. निवड प्रशासनाला आपण जबाबदार धरून चालत नाही, राजकीय पण याच्यामध्ये जबाबदारी असते. राजकीय जे नेते त्यांनी पण ठरवलं पाहिजे का खरं आहे का खोटं आहे, हे तिथपर्यंत त्यांनी पण गेलं पाहिजे. आता आम्ही किती जरी प्रयत्न केला तर हे सगळं जर त्याला निर्णय द्यायचा असेल तर तेच देऊ शकतात. आली आणि काय त्याचं पाठपुरावा आपण करणार? शासनाचं काम आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणे, टू मेंटेन द लॉ अँड ऑर्डर. आणि शासन म्हणजे कोणी कायदा आणि सुव्यवस्था पाळत नसेल त्याला शिक्षा करणं, त्याला शासन करणं हे शासनाचं काम आहे. मग जर असताना गुन्हेगारी च्या माध्यमातून जर समाजाला विठीव धरत कोणी असेल तर त्याची कारवाई करायची जबाबदारी कोणावरती?
की त्याची कार्यवाही करायची जबाबदारी पोलिसावरती आहे. पोलीस खातं कशासाठी आहे? हे त्यांचं कामच आहे. आणि म्हणून पोलिसांकडं सारी माहिती असते, कोण गुन्हेगार आहे, कोणी किती गुन्हे केले आहेत याची सारा रेकॉर्ड असतं, सारी नोंद असते. तेव्हा शासनाने कायदा केला. जर अशा प्रसंगी जर शासनाला कठोर कारवाई करायची असेल त्याला मकोका कायदा आहे, मोका. मग संघटित गुन्हेगारी जर एवढी फोफली असेल तर पोलीस खात्याने मोका अंतर्गत त्या संबंधितावरती कारवाई केली पाहिजे. संघटित ते गुन्हेगार आहेत. मोका कायदा संघटित गुन्हेगारीला लागू होतो आणि म्हणून त्या ठिकाणी शासनाने ही जर कारवाई केली हे सर्व थांबून जाईल. यासाठी तालुक्याला मामलदार आहेत, प्रांत आहेत, त्यांच्याकडे काही अधिकार आहे ना की बघा हे चुकीचं काम करत असले मोठा गुन्हेगार असेल त्याला ते तडीपार करू शकतात. ते तडीपारची कारवाई काय करत नाही, ती केली गेली पाहिजे. नंतर जिल्ह्याला कलेक्टर आहे, जिल्ह्याला SP आहे, यांचं काम नाही का जिल्हा आढावा घ्यायचा आणि त्याप्रमाणे चुकीचं असेल तर संबंधित अधिकाऱ्याला त्याप्रमाणे आदेश द्यायचे किंवा तो जर काम करत असेल त्याची बदली करे. आणि पालकमंत्री कशासाठी असतो? पालकाचं काम आहे की जिल्ह्यामध्ये कुठे चुकीचं चालू असेल त्यांचं ते त्या लोकांना मदत करणे. बघ पालकमंत्री काय करत आणि चांगले अधिकारी नसेल ते बदलून टाकायचे, नवीन चांगले अधिकारी आणायचे. हे पालकमंत्र्याचं काम आहे. त्यांनी सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे जर या सर्वांनी जबाबदारी घेतली या तालुक्यातलं या जिल्ह्यातलं जे गुंडगिरी आहे ती संपूर्णपणे संपल्याशिवाय राहणार नाही. काय नेमकं कशासाठी आपण या ठिकाणी काल श्रीरामपूर शहरामध्ये श्रीरामपूर शहर बंद होतं. आकाश दुबैयाचा जो निर्गुण खून झाला या खुनाच्या निषेधार्थ कालपासून बेमुदत आंदोलन या ठिकाणी चालू आहे. या श्रीरामपूर शहराची आजचं वास्तव असं आहे की हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाची सुरक्षा होण्याची गरज आहे. यासाठी या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी चालू आहे. या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये काही आउटसाइडर एलिमेंट्स आहेत आणि त्यांनी हिंदुत्वाचा एक प्रयोग करायचं ठरवलं वेगळ्या पद्धतीचा. परंतु त्यामधून एक हिंदुत्वाचं व्यापारीकरण होऊन हिंदुत्वादी गुंड तयार झाले आणि या गुंडांचा हिंदू समाजालाच फार मोठ्या प्रमाणावर त्रास निर्माण झाला. हिंदू समाजाच्याच मुली पळून नेल्या जात आहेत, हिंदू समाजाच्या मुलींवर अत्याचार होतो, हिंदू समाजाच्या मुलींची छेडछाड केली जाते. या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी फोफावलेली आहे. मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे आहेत. या श्रीरामपूर शहरामध्ये 10 कोटीचं ड्रग्ज सापडतं. या ड्रग्जचा मुळापर्यंत तपासच जात नाही. मेट्रोफिनची इंजेक्शन्स, नशेची इंजेक्शन्स विकली जातात. एक तरुण पिढी श्रीरामपुरातली पूर्णपणे इंजेक्शन आणि ड्रगनी बर्बाद झालेली आहे. याचे गुन्हे दाखल होतात परंतु त्याच्या मुळापर्यंत या ठिकाणी मुळापर्यंत जात नाहीये तपास आणि पोलीस पूर्णपणे निष्क्रिय आहे. पोलीस फक्त क्लिरिकल यंत्रणा या ठिकाणी राबवते. पोलिसांची श्रीरामपूर शहरामध्ये दहशत नाही आणि म्हणून पोलिसांच्या विरोधामध्ये आणि या गुंडांवर कारवाई व्हावी या मागणीकरता, मोकाची कारवाई व्हावी या मागणीकरता खऱ्या अर्थानं हे बेमुदत आंदोलन आहे. या दृष्टीने हिंदू समाजाला, साऱ्या श्रीरामपूर शहराला न्याय मिळाला पाहिजे अशी या आंदोलनाची मागणी आहे. पोलिसांवरचा दबाव कमी झाला पाहिजे. पोलिसांना जे पोलिसिंग असतं, कोम्बिंग ऑपरेशन करणं, ज्याच्याबद्दल तक्रार येते ती तक्रार खरी नोंद करून घेणं, याचं स्वतंत्र मिळालं तर सगळं सोपं होऊन जाईल. परंतु पोलिसांना असं सांगितलं जातं की या संघटित गुन्हेगारांचे नाव घ्यायचे नाही, त्यांच्या नावाने FIR दाखल करायचं नाही, इथपर्यंत वरतून आदेश येतात. त्याच्यामुळे पोलिसांवरती मोठा दबाव असतो आणि या सगळ्या चुका पोलिसांच्या आहे आणि राज्य शासनात बसलेल्या काही नेते मंडळींचा दबाव या सर्वांवरती असल्यामुळं या सगळ्या घटना वाढत आहेत. पण लहानपणापासून श्रीरामपूर पाहता आपले वडील देखील या ठिकाणी आमदार होते, जयंतराव ससाणे, इतर लोक जे असतील काय वाटतात त्यावेळेच्या आत्ताच्या काय बदल वाटतो श्रीरामपूर? कोणताही राजकीय पक्ष जरी सत्तेत आला त्यावेळेस काँग्रेसचं सरसगट वरपासून खालपर्यंत सरकार होतं. परंतु एक छोट्या गोष्टीची जेव्हा तक्रार झाली तेव्हा स्वर्गीय ससाणे साहेबांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला होता. म्हणजे ते आमदार होते, शिर्डी संस्थांचे अध्यक्ष होते, परंतु कायदा त्यांच्यापेक्षाही मोठा होता आणि जो माणूस पोलीस स्टेशनला जात होता त्यावेळेस ते आमदारावर सुद्धा गुन्हा दाखल करत होते. इथपर्यंत कायद्याची मोकळीक आणि कायद्याला स्वतंत्र होतं. त्यावेळेस वरतून पोलिसांना फोन येत नव्हते. हे स्वतंत्र आज हिरावून गेलेलं आहे. पोलिसांना त्यांची स्वतंत्र संपलेलं आहे. ते स्वतंत्र दिलं तर 2 तासामध्ये सगळं काम होऊ शकतं.
आता काय भूमिका असणार आहे श्रीरामपूर? त्याचा सर्व गावकरी मंडळांनी, सर्व पक्ष आणि सर्व संघटनेच्या लोकांनी मिळून जो आता गाव बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती आम्ही ठाम आहोत आणि आम्ही बुधवारी मोर्चाचं आयोजन करतोय. त्यासाठी परत प्रमुख काही माणसं बसून बारकाईंनी कसं नियोजन करता येईल आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक कधी सहभागी होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. 2 दिवसापासून गाव बंद आहे, चाकर उठलेले आहे, अर्थकारण थांबलेलं आहे. कसं बघता एक नगराध्यक्ष म्हणून काय जबाबदारी आहे? नाही, लोकांचीच मागणी आहे, सगळी व्यापाऱ्यांचीच मागणी आहे. अनेक डॉक्टर लोकांना खंडणी मागितलेली आहे, अनेक व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले गेलेले आहेत, त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आहे. त्याच्यामुळं व्यापाऱ्यांची आणि सर्व डॉक्टर असतील, सगळ्या प्रोफेशनलचे सगळे लोक असतील, त्या सर्वांची मागणी आहे. त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही कुणावरती बळजबरी केलेली नाही. कधीपर्यंत सुरू राहील आता? आमची अपेक्षा आहे की त्यांच्यावरती मोक्याची कारवाई झाली पाहिजे. काल जरी SP साहेबांनी लिहून दिला असला तरी अजूनही तो काही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा त्याचा प्रस्ताव गेलेला नाही. तो गेला तर आम्ही थांबायला तयार आहे. परंतु एका व्यक्तीचा या ठिकाणी खून झाला आहे, किरकोळ कारण आहे, किरकोळ कारण या ठिकाणी म्हणजे किती ते कशामुळे घडलं त्याची पार्श्वभूमी 4-5 वर्षापासूनची आहे की या संघटित गुन्हेगारांना वरतून एवढं हवं आहे की ते लोकांना सांगतात की तुम्ही कोणीच आमचं वाकडं करू शकत नाही. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांच्या नावाने फिर्याद घेतली जात नाही. पोलीसच सांगता कशाला या भानगडीत पडता. पोलीस त्यांचे 40% पोलीस आहेत त्यांची खबरी म्हणून काम करतात आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला पोलिसाचा आधार वाटत नाही, तेव्हा लोक पोलीस स्टेशन जात नाही. एक महिला म्हणून माझी भूमिका अशी आहे की ह्या आकावरती मोका झाला पाहिजे, सराईत गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि प्रशासनाने याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे हीच विनंती. नेमकं श्रीरामपूरमध्ये आज आपण हे केलं का महिला सुरक्षित नाहीये, नेमकं काय कारण आहे? भीतीचं वातावरण आहे महिलांमध्ये, मुलींमध्ये. मुली कुठं बाहेर जात नाही, महिला कुठं बाहेर जात नाही, भीतीचं वातावरण आहे. आधी असं घाबरायचे की टोपीवाल्यापासून भीती आहे, आता भगव्या उपरण्यावाल्यापासून भीती झालेली निर्माण. तर कुठंतरी ते थांबलं पाहिजे आणि ह्याची दखल वरती घेतल्या जाणार हे 100%. आपण आज बघितलं श्रीरामपूरमध्ये कोट्याचा उलाढाल होत असतो. आज कुठं गेल्या 2 दिवसापासून ते ठप्प आहे. प्रशासन जागं होणार आहे या गोष्टीला आणि आपल्याला साथ देणार. श्रीरामपूरमध्ये ही जी हत्या झाली ही अत्यंत दुर्दैवी आणि वाईट स्वरूपाची आहे. मी बऱ्याच दिवसापासून बघतो हे श्रीरामपुरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे. याला कारणीभूत राजकीय लोकांनी ह्या गुंडांना पाठीशी घातल्यामुळे हे प्रशासनावर दबाव आणून ह्या गुंडांना साथ देतात. ह्या गुंडगिरी पूर्ण बंद झाली पाहिजे आणि महिला, स्त्रिया, संत, महंत, धर्म हा सुरक्षित राहिला पाहिजे. याच्यासाठी हे आंदोलन कायम चालू राहील. माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्री यांनी प्रत्यक्षात येऊन याचा बंदोबस्त केल्याशिवाय हे आंदोलन बंद होणार नाही आणि सर्व समाज संघटित होऊन याला तोड देईल. जोपर्यंत सर्व गुंड यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत तमाम जनता या आंदोलनामध्ये सहभागी होऊन याचा पूर्ण बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करेल.